नमस्कार मित्रांनो, मी गणेश मेढेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गणेश मेढेकर ब्लॉग्स। तर मित्रांनो, फायनली आता मी निघालो आहे शिमग्याला। आपल्या कोकणकरांचा एक जिव्हाळ्याचा सण म्हणजे शिमगा, ज्या दिवसांमध्ये देव आपल्याला घरी भेटायला येतो। तर मित्रांनो, मी आता आहे दादर स्टेशनला आणि मी आलो होतो संध्याकाळीच, म्हणजे 4 वाजता आलो होतो इथे नंबर लावायला, कारण की मी आता जातो आहे रात्री जी ट्रेन आहे 11003 तुतारी एक्सप्रेस, ती जी रात्री 12:05ला सुटते दादरवरून। आणि माझ्यासोबत जाणार आहे माझी बायको प्रणाली आणि माझी मुलगी सान्वी। तर त्यांना मी रात्री बोलवले आणि मी इथं आलो होतो संध्याकाळी लवकर नंबर लावण्यासाठी, आणि इथे मी नंबर लावलेला आहे आणि आता मी निघणार आहे रात्री। तर आणि इथे बघाल ना तुम्ही, ही लाईन जी दिसते ना रशी, ह्याच्यामध्ये लाईन लागले तिकडे त्या पुढच्या साईडला, आणि तिथून पुढून लाईन स्टार्ट होणार आहे। तर आता रात्री मला वाटते सगळेजण इथे जमा होतील। आता सध्या तर इथे जास्त कोणी दिसत नाही आहेत, खूप कमी लोक इथे दिसतात। जे लोकांनी नंबर लावायला आले होते तेच आहेत। तुतारी एक्सप्रेसचा जनरल डबा जो मागचा आहे त्याची लाईन इथून लागणार आहे। तर इथेच आपण आता नंबर लावला आहे। आपला नंबर आहे 16वा, म्हणजेच सीटप्रमाणे 120 ते 130 सीट आहेत, त्याच्यामध्ये होपसो आपला नंबर लागेल। आणि ही लाईन तुम्ही बघाल तर ही लाईन आहे। आता सध्या तरी प्रत्येकी एक माणूस 2-2 माणसं आलेत, आणि नंतर मग त्याच्या पाठीमागे किती असे 9 सीट्स टाकलेत ते सीट्स। आता रात्री आपल्याला सिच्युएशन इथं कळेल की कसं काय, किती गर्दी, किती प्रमाणामध्ये गर्दी होते ते। तर आता बघूया रात्री काय सिच्युएशन आहे ते। मित्रांनो, आत्ता वाजले रात्रीचे 11:15 आणि संध्याकाळनंतर आता ही जबरदस्त लाईन आणि माणसांची गर्दी बघा किती जास्त आहे। आणि जस्ट प्रणाली आणि सान्वी दोघी पण नशीब वेळेतच इथे पोचल्या, कारण थोड्याच वेळात आपली तुतारी एक्सप्रेस येईलच। सान्वी खरं तर ट्रेनच्या गर्दीला खूप घाबरते, आणि तसं पण ट्रेनने गावी जायची तिची पहिलीच वेळ आहे। फायनली 11:15ला आपली ट्रेन आली आणि आम्ही कसे बसे गर्दीतून ट्रेनमध्ये चढलो। सकाळचे 4:30 वाजता आपण खेड स्टेशन क्रॉस केलं, आणि इथे तर जवळजवळ अर्धी ट्रेनच रिकामी झाली। झोप झाली तुझी? झोपली होतीस ना? आणि थोड्याच वेळात आम्ही चिपळूण स्टेशनला उतरलो, आणि स्टेशनच्या बाजूलाच चिपळूण डेपो बस लागली होती, त्यात आम्ही बसून चिपळूण ST डेपोला गेलो। मित्रांनो, आपली ट्रेन पोचली सकाळी 5 वाजता स्टेशनला, चिपळूण स्टेशनला। आणि आत्ता आपण आलो इथं चिपळूण डेपोमध्ये। इथून आता आपण गुहागरला जाणार आहोत आपल्या घरी जाण्यासाठी। तर आता बस बघूया आपण। सकाळची सुंदर पहाट आणि चहा काही औरच फिलिंग आहे। मित्रांनो, सकाळचे वाजले 6 आणि आपण पोचलो आहे आपल्या गावी। आता इथूनच घरी जाऊन आपण निघणार आहोत पालखी आणायला, म्हणजेच आपल्या देवाला घरी आणायला। तर चला मित्रांनो, आपण निघूया। शुभप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर आज आहे आमच्या घरी येणार आहे पालखी, आमच्या घरी देव येणार आहे। तर आत्ताच आम्ही चाललो आहे आमच्या वाडीवरती, सानेवरती पालखी आणायला। तर मित्रांनो, आता आम्ही सगळेजण निघालो आहे, आमच्या वाडीतले सर्वजण। आणि तुम्ही बघाल तर इकडे हे जे डोंगर आहे वरती, हे डोंगर इथून आम्ही चालत जाणार आहोत वरती पुढे, आणि तिकडेच आमची वाडी आहे, म्हणजे सडेवाडी तिकडे, आणि त्याच्यावरती साने आहे। त्या सानेवरती आम्ही जाणार आहोत आमची पालखी आणायला। तर आता हे आपली सगळी मंडळी निघालीत पुढे। अशी वाट करत करत जायचं आपल्याला डोंगरातून पालखी आणायला।
जवळजवळ आपलं अंतर बघायला गेलं तर एक पाऊण तासाचं अंतर आहे वर चढण्याचा. तर ह्या डोंगरातून अशी वाट आहे, ही पूर्वीपासूनची जुनी वाट आहे. तर त्या वाटेने पूर्वी लोक येणं जाणं करायचे. बाकी आता रस्ते वगैरे खूप झालेले आहेत असे, पण पालखी वगैरे किंवा गणपती सण हे सगळे वरच्या वाडीतले आणताना हे इथूनच आणतात आत्तापर्यंत तरी. ही तिकडे बघाल ते हे आपलं गाव आहे, आपली वाडी. आणि इथून असं आता आपण आलो आणि इकडून असं वरती चढलोय. त्याला बघा आंबे पण लागलेत, हे बघा मस्त. आता मे महिना येईल, आंबे तयार आहेत, तयार होतील म्हणजे लागलेले आहेत आंबे. ही पूर्ण अशी आंब्याची बाग आहे. पूर्ण बघाल तर तुम्हाला आंब्याची सगळी कलमाची झाडं दिसतील. ही आता आपली लागली आखरवाडी पहिली. नमस्कार, काय बोलतोस बाकी मजेत ना? हो मजेत. काय रे, कधी आलास तू? हा जो आखरवाडीतला रोड आहे, मेन रोड तो हा आहे. आणि आपण जो आलो आता ह्या जुन्या रस्त्याने, जो एकदम पूर्वीपासून रस्ता आहे आपल्या पूर्वजांपासून, ही पूर्ण आखरवाडी. सगळे वाडीतली पोरं आणि माणसं सर्व आपल्याला चालत जातोय आता आपण पालखी आणायला. हा मेन रोड आहे आपला, इथून आकरवाडी, इथून आपल्या इकडे जायला रस्ता आहे आणि या साईडला मोहल्ला आहे. तर आता आपण आकरवाडीतून वरती आलो. आता अजून आपल्याला वर टप्पा पार पडायचा. हे सगळे आपले मंडळी आहेत गावातले, पालखी आणण्यासाठी चाललो आपण. चला. आता इथून दुसरा टप्पा सुरू वरती वाडीत जायला. हा असा पूर्ण डोंगराळ भाग, इथून सगळ्या वाड्या आहेत खाली. इथून आपण आलो आता आपण. वाट अशी आहे. बिना चपलेचं चाललोय सगळेजण. देवाला आणायचं आहे आपल्याला. हा नजारा बघा सकाळचा, मस्त एकदम गावचा नजारा. ही जी दिसते ही आपली वाशिष्ठी खाडी आहे. चिपळूणपासून ती दाभोळला कनेक्ट होते. पूर्वी हा रस्ता खूप छोटा होता, एकदम अशी पायवाट होती छोटीशी.
आता हा रस्ता बनवला आहे. पूर्ण सगळं कातळ आहे इकडे, बघाल तर दिसेल तुम्हाला. हे बघा फायनली इथं पोचलोय आपण आपल्या सानेजवळ. हे बघा ही आहे आपली सान आणि इथे आपला होम लागतो हा. आणि ही आहे सडीवाडी. ही पूर्ण सडेवाडी आणि इथे आता पालखी आहे पाटलांकडे. तिथून आता आपल्याला घेऊन जायची पालखी आपल्या वाडीमध्ये. तर मित्रांनो आता आलोय आपल्या सडेवाडीमध्ये आणि इथे पाटलांचं घर आहे मागे माझ्या बघताय. तर तिथे पाटलांच्या इथे पालखी बसलेली असते. म्हणजे पूर्ण जेव्हा पण ज्या वाडीमध्ये जेव्हा पालखी जाते आणि ती पालखी पूर्णपणे तिथला सोहळा पार झाल्याच्या नंतर पाटलांच्या घरी येते. तर त्या पद्धतीनेच आत्ता आपण आपल्या वाडीमध्ये जे आपण पालखी घेऊन जाणार आहोत ते आपल्या पाटलांच्या घरातून आपण घेऊन जाणार आहोत. आता सगळे जमा इथे झालेले आहेत पूर्ण चतुर्सिंगमधले आपल्या गावकरी. आणि आता आपण आपल्या वाडीमध्ये पालखी आता इथून घेऊन जाऊ. तर आता चला आता बघूया आता आपण आतमध्ये आपल्या पालखीची तयारी आणि इथून आपल्या पालखीला घेऊन आपल्या वाडीमध्ये जाऊया. सर्व वाडीतील गावकरी पूर्ण जेवढ्या वाड्यात आपल्या गावामध्ये ते गावकरी इथे सगळे जमतात. आणि आज ज्यांच्या वाडीमध्ये म्हणजे आज आमची वाडी आहे आणि आखरवाडी आहे. होय मित्रांनो हे सगळे चतुर्सीमेमधील आपल्या गावातील पूर्ण मंडळे आहेत. आणि आपली पालखी आता इथे आहे पालखी आणि इथून आता आपण आपल्या वाडीमध्ये घेऊन जाणार आहोत. इथे सगळ्या वाडींची हजेरी होईल आणि त्याच्यानंतर मग पालखी आपल्या वाडीमध्ये आपण घेऊन जाण्यासाठी तयार होऊया. आता पालखी आता इथून निघते पाटलांच्या इथून आपल्या वाडीत जाण्यासाठी. आपली पालखी आहे ना मित्रांनो, ती आपली ही सान आहे. या सानेभोवती फिरून त्यानंतर आपल्या वाडीकडे प्रस्थान करेल.
आमची निशाण कमिटी आहे ना त्याने मला बघा आता मित्रांनो इथून आता आपण आपल्या वाडीच्या दिशेने आलो आहे. आता आपली वाडी समोर दिसेल तुम्हाला. आणि आता थोड्याच वेळात आपण आपल्या वाडीत आता प्रवेश करू. आपली पालखी आता वाडीत आपल्या प्रवेश करेल. ही आपली समोर वाडी आहे, हे बघा. आता मित्रांनो आपल्या वाडीमध्ये आपण आता एंटर करतोय आणि पालखी आता आपल्या वाडीमध्ये दाखल होईल.
पाचवडीचं असं कधी आदर न भविष्यमध्ये धनावड्यांच्याकडे फोन करून मेघर घ्या. फोन करून मेघर घ्या. घेऊन आहेस का? मी आहे ना ते मी टीव्हीवर ते बघितलं तिला तिला पण दाखवते माझं नाव पण बरं तुझे बरं लवकर लाव हो आले त्यांची बाय पहिली इकडे बरं ती बाई बघ ती बघ ठेव बर ती बघ हा हा गौरी बघा गौरी खेळते आमची मामाकडे आली आहे ती गौरी गौरी खेळू करते चालवा गाडी चालवा झालं ना सर्वांच्या बस तू यांच्या बाजूला बस बस त्यांच्या बाजूला डोका टेका खाली डोका टेका दोघांनी लिहिलंय त्या हिशोबाने ते जाईल
बाबा बाप्पा करा हर हर महादेव कालेश्वरी भैरवी उभी राहा डोकटे का चला येतो पण पाय दिलं सुरेश जाधव कलकाता साखळी देवाच्या राजेश मेडेकर कलकाकाळी केदार साखळी देवाच्या बघते दत्ताराम सैतावडेकर कलकाकाशी देवाच्या बघते देवीच्या नावाने सांगण्याचं आणखी सैतावडेकर ऋतिक सैतावडेकर या बांधारी गावचे ते भाचे आहेत कालकाकाशी देवाच्या नाव बघते देवीच्या नावाने
सांगणे पण गोजेरी दीपेश मेळेकर कालका काळशी केदार साखळी देवाच्या नाव बघते काय देवीच्या नावाने मुलीचं नव्हते रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मुलीचं नव्हते रे काना माझ्या मनात मुलीचं नव्हते रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 ऐका 50 रुपये सांगणं पण येतं वासुदेव मेळेकर कालका कालेश्वरी केदार साकली आणि सती गणपती देऊन आणि 100 घे पुरी 200 घे पायरी भोईवाडी मधील आता लवकर ये अगं 100 घे पोरी 200 घे 100 घे पोरी 200 घे आणि पायरी ऐका हे 40 रुपये सांगणं कोणाचं अंकित मेळेकर बाबाने माझा नवीनच लग्न झालेला आहे 2 हाताचं 4 हात झाले 4 हातात 7 होऊ दे पुढच्या वर्षी आणि जे का माझ्या मनाला वाटतं ते मी इथं देईन आणि काल काय देवीच्या नावाने बक्षीस काय देवीच्या नावाने राधे गा राधे गा राधे गा चल जाऊ गावाला राधे गा राधे गा राधे गा चल जाऊ गावाला गोकुळ गावाला सांगणं कोणाचं गणेश मेळेकर आणि प्रणाली मेळेकर काल काय कालीची देवीच्या नाव बघते काल काय देवीच्या नावाने काल काय देवीच्या नावाने दीपावलीचा दिवस लावे बघायला चला चला
अंकित सैतावडेकर. त्याचं असं म्हणणं आहे की बाबा रे मला अजून मुलगी भेटत नाही, मला मुलगी भेटू दे. आणि काय काय दे प्रार्थना आपल्याला ऐकू दे. काय काय दे. काल काय देवीच्या नावाने सांगणं कुणाचं सान्वी गणेश मेडेकर. काय काय देवीच्या नोंद बक्षीस. काल काय देवीच्या नावाने काल काय देवीच्या रुपये सांगणं म्हणजे शैलेश मेडेकर. कालकाची देवीच्या नोंद बक्षीस. काल काय देवीच्या नावाने सांगणं रवींद्र मेडेकर. काय काय देवीच्या नोंद बक्षीस. काल काय देवीच्या नावाने काल श्री देवीचे सांगणं कोणाचं छाया जाधव. काल काय कालची देवीच्या नोंद बक्षीस. काल काय देवीच्या नावाने काल श्री देवीच्या ओ भाऊ तुला वाटवेल करंडा इकडे काही कमी करंडा काही ताकद काय नाही ना. अभ्यास करत नाही अजिबात. वाटका देशील ना सुधारला माडे दीपेश आवाज आवाज. मित्रांनो आता पालखीचं आपल्या पूर्ण पूजा वगैरे झालेली आहे. आता आपल्या वाडीतून पालखी पुन्हा आता दुसऱ्या वाडीत म्हणजे आखरवाडीत जाईल. तर आता इथे थोडी नाचेल आपल्या इथे वाडीमध्ये आणि त्याच्यानंतर आखरवाडीत जाईल. त्याच्याला आता आपण दोघे पालखी नाचवताना आता आपली पालखी जी आहे ती आपल्या वरच्या वाडीत म्हणजे आखरवाडीत जाईल. तत्पूर्वी आपली पालखी आपल्या इथे नाचवली जाईल. आता नाचवण्याच्या दृष्टी आपण बघूया. चला तर आता
मित्रांनो, आता आपण आपल्या भोईवाडीतून आता जातो आपण आखरवाडीमध्ये. आमच्या वाडीमध्ये आता आमचं पालखीचं दर्शन झालं आहे आणि आता जी मंडळी बघता तुम्ही पाठीमागे माझ्या, ती मंडळी सगळी आता आम्ही आलो आता आखरवाडीमध्ये. ही आखरवाडी आहे, तिथून सुरू होते. आम्ही जो आमचा जुना रस्ता आहे तिथून आता मगाशी जो आपण जो गेलो होतो रस्त्याने आपण पालखी आणण्यासाठी, त्याच रस्त्याने आता पुन्हा आपल्या वाडीतून पालखी आता इकडे येते. म्हणजे एका दिवसामध्ये 2 वाड्या होतात. तर आता आपण आपल्या वाडीतून दर्शन वगैरे घेऊन आता आपण आलो आहोत आपल्या आखरवाडीमध्ये. तर चला आता इथे आखरवाडीमध्ये आपण आपली पालखी दाखवूया. दुपारचे वाजले आता 1. डोंगर चढायला ताण लागले. इथं पाणी पिऊया आणि पालखीच्या इकडे जाऊया. मित्रांनो, या जेवायला गावाकडचं मस्त पंक्तीतलं जेवण.
सोहळ्यासाठी. तर ह्या पालखी सोहळ्यासाठी आपण सकाळी निघालो 7 वाजता आणि 7 वाजता निघाल्यानंतर पहिला आपण गेलो आपल्या सानेवरती म्हणजे सडेवाडीवरती, जिथे आपली सान आहे देवाची. तिथे जाऊन आपण पहिला पाटलांच्या घरामध्ये जिथे आपली पालखी असते या पालखीला आपण नंतर आपल्या वाडीमध्ये घेऊन आलो मस्त मान सन्मानाने वाजत गाजत. आणि आपल्या वाडीमध्ये आपल्या पूर्ण घरामध्ये वाडीमध्ये आपण केली देवाची पूजा केली आणि सगळ्यांचे नवस वगैरे लावल्याच्या नंतर की आपल्या वाडीमध्ये छान पद्धतीने पालखी नाचवली गेली. त्यानंतर आपण आखरवाडी झालो आणि आखरवाडीमध्ये प्रत्येकाची घरं घेतली, तिथे सुद्धा देवपूजा झाली. आणि आता फायनली आता संध्याकाळ झाले, संध्याकाळचे 7 वाजायला आलेत आणि 7 वाजल्यानंतर आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे की आपल्या आखरवाडीतले पूर्णपणे पालखी हा नाचवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि आता इथून पालखीचा सोहळा आमच्या दिवसाचा आमच्या वाडीतला दोन्ही वाडीतला हा संपन्न होणार आहे. आणि इथून वाडी पुन्हा पालखी ही आपल्या सानेवरती जाणार आहे. तर मित्रांनो ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा पूर्णपणे आपल्या वाडीचा पालखीचा जो सोहळा होता तो तुम्हाला बघायला मिळाला. व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या ज्या व्हिडिओज आहेत त्या तुम्हाला नोटिफिकेशन आधी सगळ्यात पोहोचेल. तर मित्रांनो चला आजची व्हिडिओ ही तर तुझा संपय. आपला शिमगोत्सव छान पद्धतीने उत्साहाने साजरा झाला आहे. तर आता चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड सी यू.